डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झाला होता आणि त्या स्फोटाची तीव्रता आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही पाहता की हा संपूर्णपणे काचेचा खच पडलेला आहे, जिकडे पाहावं तिकडे काचाच काचा दिसत आहे। वरती इमारत होती, या इमारतीला जो मोठ्या प्रमाणामध्ये काचा लावल्या होत्या त्या संपूर्ण काचा या स्फोटाच्या दणक्यामुळे खाली कोसळलेल्या आहेत आणि तुम्ही पाहता की संपूर्णपणे हा काचाचा या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। समोर हा बोर्ड तुम्ही दिसताय की या ठिकाणी फर्निचरचं दुकान आहे। त्या फर्निचरचा दुकानाचा जो बोर्ड हा भला मोठा बोर्ड होता, हा बोर्ड वरून जेव्हा स्फोट झाला तेव्हा मोठा दणका बसला, हादरा बसला आणि वरून खाली हा बोर्ड कोसळलेला आहे। आम्ही तुम्हाला आतल्या फर्निचरमध्ये दुकानामध्ये जाऊन तीव्रता आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही सध्या पाहताय की काय याची तीव्रता, याची भीषणता आहे। हे फर्निचरचं दुकान आहे आणि या फर्निचरच्या दुकानामध्ये जी काही पीओपी होती ती सुद्धा पीओपी वरून खाली कोसळलेली आहे, ती पडलेली आहे। इथे काही कामगार होते ते सुद्धा या ठिकाणी या स्फोटानंतर, या हादऱ्यानंतर सैरवर धावत सुटलेली होती। बाहेरच्या काचा आतमध्ये येऊन आदळलेल्या आहेत, आतमध्ये सुद्धा फर्निचरचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यावर या ठिकाणी फर्निचरचे जे मालक आहेत भावेश भाई, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय नुकसान झालं, किती मोठा स्फोट होता? खूपच नुकसान झालेलं आहे आणि बेसिकली बघायला जाल तुम्ही तर बाहेरून पूर्ण बोर्ड आमचं खराब झाला आहे, पूर्ण खाली तुटून झालाय आणि एक माणूस आमचा बाहेर बसला होता, टेम्पो ड्रायव्हर होता, त्याचा पण हाताचे नस वगैरे कापले, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे। आणि हे जागा जी आहे आपली ती स्वतःची मालकीची नाहीये, ते आपण रेंटल प्रॉपर्टी आहे, आपण भाड्यावर जागा घेतलेली। आता हे भाड्याचं दुकान, आता आम्ही एवढं जे नुकसान झालेलं आहे जवळजवळ 20 ते 25 लाखाचं नुकसान, खूप मोठं नुकसान झालंय। हे सेम आपला वरती पण एक शोरूम आहे, फर्स्ट फ्लोअरला पण, पहिल्या माळ्यावरती पण, तिथे पण बऱ्याचपैकी नुकसान झालेलं आहे। सगळ्याच काचा आमच्या तुटून झालेल्या आहेत, बऱ्याचपैकी फर्निचर पण त्याच्यामध्ये डॅमेज झालेलं आहे। आता आम्ही तेच विचार करतो की 2 महिन्यामध्ये आता हे शोरूम तयार करायला परत आता आम्हाला कुठली सरकारकडनं कुठली आम्हाला सहायता होणार आहे। अजूनही तुम्ही बघाल तर बाहेर भरपूर तिकडे पण अजूनही नुकसान चालूच आहे, तिकडे अजूनही आग पसरत चालली आहे। काय कोणाचं काही इथे दुसरं काही आम्हाला सपोर्ट कोणाचा भेटलेला नाहीये। आणि रेंटल प्रॉपर्टीमध्ये आता आम्हाला मालक जे आहेत ते पण आम्हाला म्हणजे भाड्यामध्ये सोय करून देणार की नाही देणार ते आम्हाला माहिती नाहीये। तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घड्याळ सुद्धा लावलेले, त्यातले सगळ्या फर्निचरमध्ये बऱ्याचपैकी आमचं फर्निचर तुम्ही बघाल इथे हे सगळं पीओपी वगैरे, सगळ्या लाईट फिटिंग्स वगैरे, शॉर्ट सर्किट पण होऊ शकतं, त्याच्यासाठी आम्ही लोकांनी सगळ्या लाईट्स वगैरे बंद केलेल्या आहेत। आणि तसं बघायला जाणार तर फर्निचर वगैरे मध्ये पण हे बघा सगळं तुटफूट झालेलं आहे, म्हणजे गार्डन फर्निचर वगैरे जे आम्ही बाहेर डिस्प्लेला लावतो तेही सगळे प्रोडक्ट आमचे सगळे पूर्ण डिस्ट्रॉयड झाले, म्हणजे खराब झालेत पूर्ण। नक्कीच आपण पाहतो की पूर्ण या ठिकाणी खुर्च्या तुटलेल्या आहेत, फर्निचर तुटलेलं आहे, काचा तुटलेल्या आहेत आणि शॉप आहे ते नवीन शॉप होतं, पूर्णपणे लाखोचा खर्च करण्यात आला होता। मात्र या संपूर्ण स्फोटामुळे आहे ते लाखोचं आपलं नुकसान झालं असल्याचं या ठिकाणी मालकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।